बापरे, आम्ही हा म्हणजे काय? अहो एकदम सरपंच झाले ग, काम करायला लागले. पिसळलात तुम्ही. हिसाबात मोठ्या बाई, हिसाबात नाही, हिसाबा बाहेरचं बोलणं होतं तुमचं. नाही नाही तसं नाही, एकदम आनंद झाला ना म्हणून जरा जास्त बोललं गेलं. इतकं काय चिडायला झालंय, चिडक्या बिब्यासारखं. अहो खरं तर मला तुमचं कौतुकच करायचंय. हे डिबेटचं तुम्ही काढलं ना, हे एकदम भारी होतं. कमाल आहे मोठ्या बाई तुमची. अहो स्वतःचा पोरगा तोंडावर पडणार आहे तरी असं बोलता. ही टीम साठी काम करते आणि टीम आपली आहे. ते तर आहेच हो. आणि हा, ती डिबेट वाली आयडिया आमची नाही बरं, ती दिग्रजकर घरातूनच आलेली आहे. हो म्हणजे डॉक्टर गोपाळ महाराज त्यांच्या डोक्यातलं पिल्लू आहे हे. असं का? कमाले पण. अहो म्हणलं होतं ना, चोट खाया हुआ आशिक खूंखार होता है. श्रीकला सरप्राईज. ये कशा आहात काकू तुम्ही? मी मस्त. तू इकडे कशी काय आज? मी खास तुम्हाला भेटायला आले. तुम्ही इतकी माया लावता ना मला, असं वाटतं रोज भेटावं. मला कायमचं या घरात येऊन जर राहता आलं असतं ना तर नक्की राहिले असते. तुमचं घर फार सुंदर आहे आणि तुमचं मन त्याहून सुंदर आहे काकू. अगं मग ये की राहायला. तसे तू इंदूच्या शाळेत शिकवतेस, दोघी मिळून एकत्र जात जा शाळेत. मस्त आयडिया आहे काकू. बरं मी केला होता तसा काढा घेताय की नाही तुम्ही? नाही ना ग, काय करणार, तुझ्या इतका चांगला काढा कोणाला जमतच नाही. मी आत्ता बनवून देऊ का तुम्हाला? अशी काढ्याची वेळ झालीच आहे ना, मी लगेच बनवून आणते. ओके? नाही, अजिबात नाही. नाही, त्याचं काय आहे, डॉक्टरांनी नाही सांगितलंय. कारण काढ्याने ऍसिडिटी होते काकूंना, त्यामुळे काढा अजिबात नाही. हरकत नाही. आफ्टर ऑल काकूंना बरं वाटणं हे जास्त इम्पॉर्टंट आहे नाही का? तुझ्या आई सारख्या आहेत ना ग त्या? आईपेक्षा जास्त आहे. शेवटी डॉक्टरांचं औषध ते डॉक्टरांचंच औषध ना. बरं तुम्ही काळजी घ्या, मी येऊ? हो, आणि येत जा का आधी मध्ये, तू आलीस ना की बरं वाटतं मला. हो ना, मग मी रोज येते आता इथे. चालेल. चलो, टेक केअर. अच्छा, बाय. बाय. बाय इंद्रायणी. इंदू, काय गोड मुलगी आहे ग ही.
अगं बाई, मी गॅस बंद केला होता की नाही? नारायणी ताई, अगं ताई, सगळं काम झालंय, तू स्वयंपाक घरात काय करती? अगं अगं इंदू, तू गॅस बंद केला होता का? हो केलाय. तू आधी ये बरं, काकी वाट बघतायत तुझी. बरं आले, थांब. आले, थांब. इंदू, आदू, अरे आदू, आदू काय होतंय? आदू, अयो मायो, किती ताप भरलाय. आदू, मिटराया, त्या तिला काही देऊ नको रे. नारायणी ताई, व्यंकू महाराज, नारायणी ताई, व्यंकू महाराज. काय ग? अगं काय झालंय? अहो अचानक ताप आलाय त्याला, खूप गरम महाराज. तू? अरे बापरे, अगं भट्टीत तापल्यासारखा तापलाय हा. नारायणी ताई, पाण्याच्या पट्ट्या ठेवूयात का? हो हो, मी काढा पण आणते, थांब. जा जा.
थर्मामीटर काढा, पण ताप किती आहे बघूया. हा हा मी बघते. महाराज अरे बापरे, इंदू अगं 103 टेम्परेचर याला. मी गोपाळला बोलावून आणतो. काका, मी जाऊन बघितलं त्याच्या खोलीत, तो नाहीये, तो रात्रपाळीवर गेलाय. मी तापाची गोळी आणू का? जा घेऊन ये पटकन जा. इंदू हे घे. हा, तू पट्ट्या ठेव, मी गोपाळला फोन करतो आणि घरी बोलावून घेतो. देवी आई, तू सुद्धा माझी परीक्षा पाहतेस ना ग. एकतर तुझ्या दर्शनापासून पारक ठेवलीस आणि आता माझ्या कुंकुमाला अध्यक्षची ही अवस्था का ग. आई, तुझी शपथ, मी काही करेन, पण माझ्या आदूला ह्यातून बाहेर काढेन. इंदू, डॉक्टर गोपाळ कुठे आहेत? दिसत नाहीत. नाही, तो रात्रपाळीवर गेला आणि त्याचा फोन पण नाही लागत आहे. बरं, हरकत नाही, पण रात्री टेम्परेचर किती होतं? 103 104 असं होतं. अचानक इतका ताप कसा आला? अहो तेच तर कळत नाहीये डॉक्टर. म्हणजे आम्ही तापाच्या गोळ्या दिल्या, थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवतोय सारख्या, पण तरी सुद्धा ताप कमी होत नाहीये. घटक्यात थंडी भरते, घटक्यात गरमी होते आणि अचानक नाकातून रक्त पण आलं होतं. डॉक्टर, नेमकं काय झालंय अधोक्षजला? ताप आला हे इतकं सांगू शकतोय, पण बाकी सर्व टेस्ट केल्यानंतरच कळेल. पण असं अचानक? नक्की काय झालंय ते कळत नाहीये. आपण याच्या ब्लड टेस्ट करून घेऊ, कदाचित व्हायरल फिवर असावा. मी काय औषधं लिहिलीत ती तेवढी घेऊन या. येतो मी, काळजी घ्या. या डॉक्टर. काय झालं माझ्या बाळाला? रात्रीपासून तळमळत आहे, पण मला कुणी सांगितलं नाही. काय ग इंद्रायणी, कोण आहे मी याची आई आहे ना? बाग, घरातल्या घरात दोन माणसं एकमेकांच्या समोर उभी केलीस तू. वहिनी,